विश्ववंदनीय महान कारुणिक तथागत अरहंत सम्यक संबुद्धांनी सुआख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला, सरळ मार्गी निब्बाणगामी निब्बाण अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा तथागतांचा आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि अंतिमही कल्याणकारी असलेला सद्धम्म, या सद्धम्माला घेऊन जगणारा, त्याचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा आर्य भिक्खू सावक संघ, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या तीनही रत्नांना तिवार अभिवादन करून देवानंद प्रियदर्शी सम्राट अशोक आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या युगपुरुषांमुळे बौद्ध धम्मामध्ये जो जगभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार महान सम्राट अशोकांनी केला, आणि तोच प्रचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या भारतामध्ये बौद्ध धम्माला पुनर्जीवित करण्याचं काम बोधिसत्व बाबासाहेबांच्या हातून ते महान असं कार्य घडलेलं आहे. आज या जेतवन बुद्ध विहारामध्ये आणि बोपापूर खर्डा तालुका देवळी जिल्हा वर्धा येथील हा संपूर्ण शेळके परिवार आज या ठिकाणी बुद्ध रूप या बुद्धाच्या मंगल मूर्तीची प्रतिष्ठापना आणि सोबतच गर्भ धम्म मंगल संस्कार विधीचा कार्यक्रम, या गर्भ धम्म मंगल संस्कार विधीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर अखिल उत्तमराव शेळके व आयुष्यमती प्रांजली अखिल शेळके या डॉक्टर दाम्पत्यांच्या हा त्यांचं जे नवं बाळ आहे, ज्याला गर्भधम्म संस्कार विधीचा कार्यक्रम आपण म्हणत असतो, जो बाळ जन्माला येणार आहे त्या बाळाच्या विषयी आशीर्वाद देण्याकरिता आणि बाळाच्या आईलाही आशीर्वाद देण्याकरिता हा गर्भधम्म मंगल संस्कार विधीचा कार्यक्रम या परिवाराने त्याचं आयोजन केलेलं आहे. उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिकांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम. आज या ठिकाणी जे आपण एक तथागत बुद्धांची एक गाथा आहे, निब्बुता नुनंग सो माता, निब्बुता नुनंग सो पिता, निब्बुता इदी सो पतिती, निब्बुता नुनंग सो माता, निब्बुता नुनंग सो पिता, निब्बुता इदी सो पतिती. याचा अर्थ असा होते की धन्य ती माता जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र जन्मास आला, आणि धन्य ते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्ररत्न राजरत्न लाभला, आणि धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पती मिळाला. आता यांची नावं सांगायला म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की ती धन्य माता जिच्या पोटी या महान बोधिसत्व बुद्धाचा जन्म झालेला आहे, तर ती आई म्हणजे कोण? कोलीय वंशी महामाया देवी, कोलीय वंशी महामाया देवी. आणि धन्य ते पिता राजा शुद्धोदन, आणि सिद्धार्थ गौतमाच्या रूपाने जिला तो पती मिळाला ती म्हणजे राहुल माता यशोधरा. तर हे वाक्य किसा गौतमीचे गौरवाचे उद्गार आहे. बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित आहे, शेवटचा धम्मग्रंथ, जाता जाता बाबासाहेब आपल्याला जणू काय रक्ताचं पाणी करून मोठ्या श्रमानं मोठ्या कष्टानं बाबासाहेबांनी आपल्याला हा बुद्ध अँड इज धम्मा, बुद्ध और उनका धम्म, बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ जाता जाता देऊन गेले. त्याच्यातलेच मी हे चॅप्टर या ठिकाणी सांगितलेलं आहे, संदर्भ सांगितलेला आहे. किसा गौतमीचे गौरवाचे उद्गार कोणाच्या प्रती? बुद्धाच्या प्रती. तिनं गौरवाचे उद्गार काढले, ते भिक्खुणी संघामध्ये प्रवचित झाली. आता तुम्हाला किसा गौतमीचं नाव घेतलं तर तुम्हाला माहित आहे आज गर्भमंगल संस्कार विधीचा कार्यक्रम आहे म्हणून मी त्याच्यावर बोलत आहो. तर किसा गौतमी जी श्रावस्तीची राहते, कुठची? किसा गौतमी ही जी स्त्री आहे श्रावस्तीची असते.
तर या किसा गौतमीचं जेव्हा लग्न होतं किसा गौतमीचं, तर त्यावेळी ती एका सावकाराच्या घरी, श्रेष्ठीच्या घरी तिला देण्यात येतं. तिच्या घरी सगळं सुख संपत्ती आहे, धनसंपत्ती सर्व काही व्यवस्थित आहे. कोणाच्या घरी? किसा गौतमीला ज्या घरी दिल्या गेलं त्या घरी. लक्षात येत आहे तुम्हाला? सुखी संपन्न आहे, धनसंपत्त परिवार आहे. परंतु माहित आहे का, ज्यावेळी किसा गौतमीचं जे तिच्या संसाराला सुरुवात झाली, परंतु तिला मात्र लग्न होऊन पुष्कळ दिवस झाले होते, मूलबाळ होत नव्हतं. कोणाला? किसा गौतमीला होत नव्हतं मूलबाळ. आता ज्या स्त्रीला मूलबाळ होत नाही, आई होणं किती सुंदर घटना आहे. जन्माला जी जी स्त्री म्हणून जन्म घेत असते, तर त्या स्त्रीला आई होणं हे तिच्यासाठी किती पुण्यदायक काम असतं, आहे का नाही? आई होणं ही त्या स्त्रीसाठी जगातली सुंदर अशी घटना आहे तिच्यासाठी, कारण मी आई होणार आहे. पण एक कल्पना करा, एखादी स्त्री, तिचा स्त्री म्हणून जन्म झाला, परंतु ती आईच झाली नाही तर तुम्हाला माहित आहे या जगामध्ये काय होतं, आहे का नाही? एखाद्या तरुण स्त्रीला, त्याच्यातही तिचं लग्न झालेलं आहे, परंतु तिला पुष्कळ दिवसापासून मूलबाळ होत नाही, तर समाज काय करतो? सुख आहे का दुःख आहे? सुख आहे का दुःख आहे? पण त्याच्यामध्ये त्या स्त्रीचा दोष आहे का? नाही असते. पण लोकांमध्ये एवढं अज्ञान भरलेलं आहे, कारण अविद्या आहे म्हणतात. बुद्धांना सांगितलेलं आहे, अज्ञान आणि अविद्या हेच या जगातलं दुःखाचं कारण आहे. अज्ञानापोटी लोक तसं म्हणतात, आहे का नाही? मग एखादी स्त्री आईच नाही झाली तर तिच्या जीवनात किती दुःख असतं, किती वेदना असते, आहे का नाही? तिला मग कुठला मंगल कार्यालय असते, म्हणजे मंगल परिणयाचा कार्यक्रम असेल, लग्नाचा वगैरे, घरी नाव ठेवण्याचा कार्यक्रम असेल, किंवा बारशाचा कार्यक्रम असेल, किंवा कुठलाही असा मंगल कार्यक्रम असेल, किंवा ज्याला हिंदू स्त्रियांमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम, ओटी भरण्याचा, नाही, नको नको नको, तिला स्वतःच मूल नाही आपल्या कार्यक्रमात वगैरे नको, आहे का नाही? असं आहे ना, असं स्त्रियांना नको, तिला मंगल नको, तिला मूल बाळ घेत नाही, आपल्या ते सुहासिनी पाहिजे, सुहासिनी. असं ऐकलं ना तुम्ही? सुहासिनी पाहिजे, सुहासिनी आपल्या कार्यक्रमात ती नको, कारण तिला स्वतःच मूल नाही ना आपल्या. तर बरं, ही चुकीची गोष्ट आहे का? चुकीची आहे ना. परंतु काही लोक, आता ते लोक करू द्या, त्यांना बुद्ध धम्म नाही मिळाला, पण आपले लोक, आज बाबासाहेबांनी इतके वर्ष झाले आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली, आपण या गोष्टीतून कमीत कमी बौद्धांनी तरी त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. समजलं का? बौद्धांनी तरी, त्यांच्या अज्ञानापोटी ते करून राहिले, ते आहे का नाही? पण आपण करायला पाहिजे का, आहे का नाही? तर आजही म्हणजे जी स्त्री आई होत नाही, तिला किती वेदना आणि किती दुःख भोगायला लागतं या जगामध्ये, त्या स्त्रीचं तिलाच माहित आहे. लक्षात घ्या. तर किसा गौतमी, बुद्धाच्या काळात किसा गौतमी असंच होतं, श्रेष्ठींच्या घरी आहे, धनसंपन्न आहे, पण तिला मूलबाळ होत नाही. मग तिची सासू, सासरा, ननद, पतीही, शेजारी पाजारीही तिला काय द्यायचे? दूषण द्यायचे. कशासाठी? हिला मूलबाळच होत नाही. आता किसा गौतमीला दुःख कायचं आहे? म्हणजे किसा गौतमीला दुःख कायचं आहे? आणि किसा गौतमीला दुःख का भोगावं लागत आहे? कारण तिला मूलबाळ होत नाही आहे. ठीक आहे ना. मग काही काळानुसार, कालांतराने किसा गौतमीला दिवस जातात तिला दिवस. आता जसे दिवस गेल्याच्या नंतर किसा गौतमीला एक गोडस सुंदर असं एक बाळ जन्माला येतं. त्या बाळाचं नाव रोहित ठेवलं जातं. काय ठेवलं जातं? तुम्ही गाण्यामध्ये ऐकले असेल, वाचवा रोहिताचे प्राण. मग आता किसा गौतमीच्या ज्या पोटी ज्या रोहित बाळाचा जन्म होतो, तिला मूलबाळ होत नव्हतं, तर तिचा छळ होता, तिला दुःख होतं, वेदना होत्या. आणि ज्या दिवशी रोहित बाळाचा जन्म झाला, तर तिचे सुखाचे दिवस परत आले. तिचा पुन्हा घरामध्ये काय व्हायला लागला? सन्मान, मस्त वागणूक द्यायला लागले. कारण म्हणजे आता तो मुलगाच काय झाला, तिच्या सुखाला कारण ठरला. आणि मुलगा नाही होत होता म्हणून, बाळ होत नव्हतं म्हणून दुःखाला कारण होतं. तिच्या दुःखाला कारण काय होतं? बाळ जन्माला येत नाही म्हणून. आता बाळ जन्माला आलं तर तिचे सुखाचे दिवस आले. म्हणजे बाळ जन्माला आला तर किसा गौतमीचे सुखाचे दिवस आले.
म्हणजे इथं सुखाला कारण कोण ठरलाय? उत्तर द्या. बाळ ठरलेलं आहे. सुखाला कारण ठरलं. आता तिचा मस्त घरामध्ये सन्मान व्हायला लागला किसा गौतमीचा. तिचं नाव किसा म्हणजे काय? किसा म्हणजे क्रिश, बारकी बारकी शरीराची सडपातळ बांध्याची होती किसा गौतमी, म्हणून तिला किसा म्हणजे पुरुष शरीर, सडपातळ बांध्याची, बारकी बारकी. तर या किसा गौतमीचा पुन्हा परिवारामध्ये सन्मान, मान सन्मान म्हणजे वाढायला लागला. परिवारामध्ये सगळे लोक तिच्या संगानं, तिच्यासोबत प्रेमानं वागायला लागले, छान पद्धतीने व्यवहार करायला लागले. कोणासोबत? आता किसा गौतमीला वाटलं की मला बाळ जन्माला आलं, मी आई झाली, आई होण्याचं सुख मला प्राप्त झालं, आता माझे सुखाचे दिवस आले. मुलगा जन्माला येणं, बाळ जन्माला येणं हे किसा गौतमीसाठी सुखाला कारण ठरलं. पण एक दिवस ते बाळ जसं अंगणामध्ये, किसा गौतमी अशी बाजूला काम करत होती अंगणात, आणि ते बाळ तिनं सहज अंगणामध्ये सोडून दिलं, तर बाजूला झुडपातून एक विषारी साप आला आणि त्या बाळाचा चावा घेतला आणि सर्पदंशानं तो बाळ जागच्या जागीच मृत्युमुखी पडला. आता किसा गौतमीच्या दुःखाला कारण कोण ठरलं? पुन्हा पहिले बाळ जन्माला येत नव्हतं तर दुःखाला कारण, बाळ जन्माला आलं तर सुखाला कारण, आणि लगेचच तो बाळ मरण पावला तर पुन्हाही दुःखाला कारण. आता तिचे पुन्हा दुःखाचे दिवस आले. सांगा बरं, ही कहाणी खूप लांबलचक आहे, पण आज प्रांजलीचा हा गर्भसंस्कार दिवस आहे म्हणून मी स्त्रीच्या संदर्भात बोलत आहोत. मग किसा गौतमीचा दुःखाला पुन्हा सुरुवात झाली आणि मग किसा गौतमी आता वेडीपिशी का होणार नाही, है का नाही? आणि मग ती आपल्या डोक्याचे संपूर्ण केस तिने मोकळे केले आणि इतकी शोकांतिका आणि इतकी रडत होती, म्हणजे धाय मोकलून रडत होती, इतकी रडत होती, इतकी तिला होश नव्हता. आता ती सगळे नातेवाईक तिला सांगत आहे की शांत राहे, ठीक ना? परंतु माहित आहे का, किसा गौतमीचा का नाही विश्वासच बसत नव्हता माझा बाळ मेला म्हणून, है की नाही? कधी कधी तुम्ही एखाद्या गावाला जर गेले असेल तर कधी कधी कोणाचा बाळ मरण पावला किंवा काही झालं, ते आई माहित आहे का काय म्हणते, असं कधी ऐकलं असेल? कुठं मरण पावला तर झोपूनच आहे, आत्ताच दूध पेला, आत्ताच माझ्यासोबत घ्या, ते झोपून आहे, तुम्ही का नाही फालतू रडता, असं म्हणतात का लोक? पाहिलं असतं तुम्ही कधी असं मयत अंतिम संस्काराला जर गेले तर किसा गौतमी काय म्हणायचे, हेट माझं बाळ आताच दूध वगैरे आताच पेलं, छान मस्त, आता झोपून आहे, ते थोड्या वेळाने ते जागा होणार आहे, तुम्ही काही म्हणता ते असं, म्हणजे ते तिला माहित आहे, परंतु आईची वेडी माया असते. तर मग किसा गौतमी ऐकत नाही कुणाला, कारण शेवटी ऐक नाही, बाळ आहे आईचं, ते सुखाला कारण ठरलं होतं बाळ, पण तेच बाळ आता काय झालं, मरण पावलं तर दुःखाला कारण ठरलं. पुन्हा तिचे दुःखाचे दिवस परत आले, मग ऐकत नाही, म्हणून किसा गौतमीला कुणीतरी बुद्धाचा पत्ता सांगितला की महादानी सुदत्त अनाथ पिंडक जेतवनामध्ये, श्रावस्तीच्या जेतवनामध्ये तथागत बुद्ध आपला वर्षावास त्यांचा सुरू आहे. त्या तथागत बुद्धाकडे जावं, तेच आता याच्यावर काहीतरी आपणाला उपाय सांगेल. आता उपाय सांगण्याच्या नंतर किसा गौतमी लगेच त्या बाळाला असं छातीशीन कवटाळलं, नीट लक्ष द्या, छातीशीन कवटाळलं आणि ती रडत रडत कुठं आली, श्रावस्तीच्या जेतवनात. श्रावस्तीच्या कुठे? जेतवनात. त्या जेतवनात विहारामध्ये आली. आता तिच्या हातात म्हणजे असं पोटोशीन ते मृत्युमुखी पडलेला बाळ, ठीक ना, आणि ते रडत आहे, केस विस्कटलेले आहे खूप, ते तिचा चेहरा कसा आहे, चिंताग्रस्त, शोकग्रस्त, दुःखग्रस्त, हा आसवाचा महापूर तिच्या डोळ्यात येत आहे. आता मला सांगा, बुद्धाकडे ती पोहोचली बाळ घेऊन. आता बुद्धाकडे आल्याच्या नंतर बुद्ध काय करणार आहे तिला? आता मला सांगा, किसा गौतमी लगेच बुद्धाकडे पोहोचली आहे, तर बुद्ध तिला प्रवचन करेल का त्या अवस्थेमध्ये? तिच्या पोटशील काय, मृत्युमुखी पडलेलं बाळ आहे, त्याच्यातही ती रडू काय झाली, थकून गेली आहे. आता बुद्ध तिथं प्रवचन करेल का? जिच्या हातात मृत्युमुखी, म्हणजे प्रवचन करेल का? कल्पना करा बरं, प्रवचन जरी तथागत बुद्ध तिथं करेल तर काय तिची अवस्था आहे ऐकण्याची? ग्रहण करू शकेल ती? करूच शकणार नाही. अरे तिथं बाळ मरून आहे ना, मरून पडलेलं बाळ आहे, त्या अवस्थेमध्ये ते ऐकन, आई ऐकन प्रवचन. बुद्ध असं म्हणेल, हे किसा गौतमी बैस, मी तुला प्रवचन करतो, असं म्हणेल का? बरं, तिची तरी अवस्था आहे का? तर बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की बुद्धानं तिची अवस्था ओळखली.
काही प्रवचन ऐकू शकत नाही. बुद्धाला समजतं ना, माझं प्रवचन कोण श्रवण करेल, कोण ग्रहण करेल, कोण ऐकेल, हे बुद्धाला कळतं. म्हणून बुद्धानं तिथे तिला प्रवचन दिलं नाही, तिला एक उपाय सांगितला. आता ते सगळ्यांनाच माहित आहे. काय म्हणत आहे? आता ही कहाणी सांगितली तर पुढचं प्रवचन मला नाही सांगता येईल. ती बुद्ध किस्सा गौतमीला असं म्हणतात की तू श्रावस्तीमध्ये जा आणि कुणाच्या तरी घरची मुठभर मोहरी घेऊन ये. काय घेऊन ये? मोहरी घेऊन ये. आणि जर तू मुठभर मोहरी आणशील तर ती मोहरी तू आणली माझ्याकडे तर मी तुझ्या बाळाला जिवंत करीन. असं कोण म्हणत आहे? बुद्ध. बुद्ध खोटं तर नाही बोलत आहे नीट. तर बुद्ध खोटे बोलू शकत नाही, कारण बोधिसत्व आहे, ते बुद्ध आहे, जे बोलतात तसे वागतात, है की नाही? बुद्ध कधी खोटं बोलत नाही. पण बुद्ध काय म्हणत आहे तिला? कारण ऐकण्याच्या मनस्थितीत नाही ना ती. मग तिला उपायच सांगा लागेल. कोणता उपाय सांगितला? तू मोहरी घेऊन ये, श्रावस्तीच्या कोणाच्या तरी घरून मुठभर मोहरी घेऊन ये. आता हे एवढंच ना, मोठी गोष्ट काय? मुठभर मोहरी आणल्याच्या नंतर माझं बाळ जर मला मिळत असेल जिवंत, चांगली गोष्ट आहे. आता ती लगबग जाणार का नाही? पण किस्सा गौतमी थांब किस्सा गौतमी थांबली. अगं तुला मी मोहरीच आणायला सांगितली मुठभर, पण तू माझी पुढची गोष्ट नाही ऐकली. तुला मोहरी अशाच घरची आणायची आहे की ज्या घरचं अजूनपर्यंत कोणीही मरण पावलेलं नसावं. हेही ऐक माझी गोष्ट. म्हणजे अशाच घरची मोहरी आणायची ज्याच्या घरचं अजूनपर्यंत कोणीही मरण पावलं नाही. हा साधा शब्द, अजूनपर्यंत ज्याच्या घरी कोणीच मरण पावलं नाही, मी असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुमच्याकडे उत्तर काय राहील? तुम्हाला मी विचारलं तर म्हणजे ज्याच्या घरचं अजूनपर्यंत कोणीच मरण पावलं नाही असं तुम्हाला घर जगामध्ये शोधून सापडतं का? आहे का नाही? तर मग किस्सा गौतमी लगबगीने निघाली. आता निघाल्याच्या नंतर ती प्रत्येक दारामध्ये जाते आणि प्रत्येकाला म्हणते मला मुठभर मोहरी द्या हो, माझं बाळ जिवंत होईल. तर लोक म्हणतात किस्सा गौतमी तुझं दुःख लय भयंकर आहे, तुझा एकुलता एक बाळ मरण पावलेला आहे, नवजात बाळ. तुला मुठभर का किस्सा गौतमी? आम्ही तुम्हाला पोतभर मोहरी देतो, आहे की नाही? पण म्हणते थांबा जी, तुमच्या घरचं कोणी मरण तर नाही पावलं ना? तर कोणी म्हणते माझी आई मरण पावली, कोणी म्हणतं माझा बा मरण पावला, कोणी म्हणतं माझा भाऊ मरण पावला, कोणी म्हणतं माझी पत्नी मरण पावली, कोणी म्हणतं माझी बहीण मरण पावली. तर सगळ्या घरी तिले कोणते शब्द ऐकायला येते? मरण 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 मरण. पूर्ण श्रावस्ती ते घुमते तर प्रत्येक घरी मरण 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 मरण. आमच्याही घरी मरण, आमच्याही घरी मरण, आमच्याही घरी मरण. मग तिला समजते बुद्धाला काय म्हणायचं आहे म्हणून. आता राहिलं का प्रश्नाचं उत्तर? तिचंच उत्तर तिला मिळालं. ती थकून गेली पूर्ण. आईची वेडी माया होती आणि मग ते खूप श्रावस्तीला घरोघरी गेली. कहाणी खूप मोठी आहे किस्सा गौतमी, मी थांबणार नाही, थांबतो या किस्सा गौतमी. आणि मग किस्सा गौतमी बुद्धाकडे आली, जेतवनामध्ये पुन्हा परत आली. आणि आता काय बोलणार बुद्ध तिला? बोलणार का बुद्ध? म्हणजे तिला अनित्यतेचा बोध झाला. तिला समजून आलं की जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य एक दिवस मरणारच आहे का नाही? तर बुद्धानं तिला काही नंतर काही मार्गदर्शन वगैरे काही केलं नाही. सरळ ती संघामध्ये तथागत म्हणतात आता मी घरी जर पुन्हा परत गेली तर पुन्हा मात्र ती माझा छळ आणि मला दुःखाचे दिवस आहे. त्याच्यापेक्षा मला तुमच्या भिक्खुनी संघामध्ये प्रवजित करा, भिक्खुनी बना. तिनं आपल्या केसाचे म्हणजे आपल्या डोक्याचे केस, स्त्रियांचा दागिना कोणता आहे? केस, आहे की नाही? सगळ्यात मोठा दागिना कोणता आहे? आता तिनं केस आपले सगळे आणि सगळा जो साज श्रृंगार आहे, अलंकार वगैरे सगळे तिनं त्याग केला. आणि म्हणून तिला वृक्षचिवर म्हणजे भिक्खुनी संघामध्ये थेरी गाथा, एक स्त्रियांचा पहिला जगातील स्त्रियांचा स्त्री मुक्तीचा ग्रंथ थेरी गाथा आहे. प्रत्येक स्त्रियांनी वाचला पाहिजे. थेरी गाथामध्ये किस्सा गौतमी अमर झाली. थेरी गाथा. थेरी म्हणजे काय? भिक्खुनी. थेरी वरूनच थिअरी हा शब्द इंग्रजीमध्ये तयार झालेला आहे. समजलं का तुम्हाला? थिअरी म्हणतो ना आपण, तर हा पाली शब्द इंग्रजीमध्ये गेला. सर्व भाषाची जननी पालीच आहे. पण काही ब्राह्मणवादी मनोवादी लोक आणि तुमच्या डोक्यामध्ये तेच भ्रम आहे, माझ्या डोक्यात होता की संस्कृत भाषा या जगातली पहिली भाषा आहे. देवाने नाही, या जगातली पहिली भाषा पाली आहे. समजलं का?
पण जाता जाता म्हणून आता एक नवदाम्पत्यांना म्हणून मी असं सांगतो की आपल्याला तथागत बुद्धांनी धम्म दिलेला आहे. काय दिलेला आहे? धम्म दिलेला आहे. या जगाच्या पाठीवर ख्रिश्चन काय आहे? धर्म आहे. मुस्लिम काय आहे? धर्म आहे. शीख काय आहे? धर्म आहे. जैन काय आहे? धर्म आहे. यहुदी काय आहे? धर्म आहे. पारशी काय आहे? धर्म आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, जैन, शीख, पारसी, यहुदी, कन्फ्युशियस, ज्यू हे सर्व जगाच्या पाठीवर धर्म आहे. पण बुद्धाचा जगामध्ये एकमेव धम्म आहे. समजलं का? धर्म वेगळे असतात आणि धम्म वेगळा असतात. बाबासाहेबांनी आपल्याला धर्म नाही दिला, बौद्ध धर्म नाही दिला. आता आपण तो शब्द रूढ झाला आपल्या तोंडामध्ये म्हणून, परंतु आपल्याला बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं बुद्ध धम्म दिला. धर्म वेगळा असतो आणि धम्म वेगळा असतो. शिकून घ्यायचं, हे बाबासाहेबांनी विश्लेषण केलं आहे. धर्म काय शिकवतो? कुठला तरी देव आहे, परमेश्वर आहे, ईश्वर आहे, ही धर्माची शिकवण आहे. मनुष्याच्या शरीरामध्ये कुठला तरी आत्मा आहे, आत्मा अमर असते, आत्मा पुनर्जन्म घेते, असं कोण शिकवते? धर्म. बुद्धाच्या धम्मामध्ये बुद्धाने सरळ सरळ ईश्वर आणि आत्मा नाकारलेला आहे. समजलं का? म्हणजे भगवान बुद्धांच्या धम्माचं वैशिष्ट्य काय आहे? बुद्धाने आपल्या धम्मामध्ये ईश्वराला, त्या काल्पनिक देवाला आणि त्या काल्पनिक आत्म्याला अजिबात स्थान दिलेलं नाही. मग बुद्धाच्या धम्मामध्ये कशाला महत्व आहे? मनुष्य आणि मनुष्याकडे असलेलं मन. म्हणून आता इथं माझ्यासमोर डॉक्टर दाम्पत्य बसलेले आहे का नाही? म्हणजे या जगामध्ये ख्रिश्चन धर्म म्हणते, त्यांचं बायबल म्हणते की मनुष्याच्या शरीरामध्ये कुठला तरी आत्मा असते. इंग्रजीमध्ये त्याला सोल म्हणतात. काय म्हणतात? सोल. सोल म्हणतात इंग्रजीमध्ये. म्हणजे ख्रिश्चन धर्मही आणि त्या ख्रिश्चन धर्माची बायबलही शिकवते की मनुष्याच्या शरीरामध्ये कुठला तरी सोल असतो, आत्मा असतो. आत्मा मरत नाही, अमर असतो, तो नवीन जन्म घेतो. कोण शिकवते असं? ख्रिश्चन धर्म. मुस्लिम धर्म त्यांचा कुराण काय म्हणते? त्यांच्या उर्दू फारसीमध्ये भाषेमध्ये रूह म्हणते. रूह म्हणजे काय होते? आत्मा. रूहानी रूह असे तुम्ही शब्द ऐकले असेल. म्हणजे मुस्लिम बांधवही त्यांच्या कुराणामध्ये तेही रूह, आत्म्यावर विश्वास ठेवतात. शीख धर्माचा गुरुग्रंथ साहेब जर खोलला तर शीख धर्माचे लोक सुद्धा देवावर, काल्पनिक ईश्वरावर, आत्म्यावर विश्वास ठेवतात. जैन धर्म ईश्वराला नाकारतो पण आत्म्याला स्वीकारतो. यहुदी धर्म ईश्वरालाही मानतो, म्हणजे गॉड, तो अल्लाह वगैरे, आणि आत्म्यालाही स्वीकारतो. पण बुद्ध म्हणतात मनुष्याच्या शरीरामध्ये कुठलाच आत्मा नावाची प्रोसेस नाही आहे. कोण म्हणत आहे असं? ख्रिश्चन लोकही म्हणते आत्मा आहे, मनुष्याच्या शरीरावर अमर असते. मुस्लिमही म्हणते, ख्रिश्चनही म्हणते, जैनही म्हणते, शीखही म्हणते, यहुदी म्हणते, पारसी म्हणते, हिंदूही म्हणते. पण कोण म्हणत नाही या मनुष्याच्या शरीरामध्ये आत्मा नसते म्हणून? बुद्ध. मग आहे का नाही जगा वेगळा? धर्म एवढे सर्वजण धर्म हो म्हणते, बुद्ध काय म्हणते? फक्त एकटे नाही म्हणते. आहे का नाही? म्हणून आत्मा नावाची प्रोसेस आणि काल्पनिक देव, ईश्वर आणि काल्पनिक आत्म्यावर विश्वास बाळगणे म्हणजे अधर्म होय, असं बुद्धाने सांगितलेलं आहे. आता मला सांगा बरं, या जगातला हिंदू ब्राह्मणी धर्म कशावर जगते? देव आणि आत्मा याच्यावर असतं त्यांचं चालू आहे का नाही सगळं सत्र? आता ते बुद्ध त्याचं आहे का नाही? बुद्ध ईश्वरही नाकारते, आत्माही नाकारते. आता इथे माझ्यासमोर डॉक्टर दाम्पत्य बसले, त्यांनी म्हणावं एखाद्या माणसाचं पीएम करायचं आहे तर ते डोळे काढतात, किडण्या काढतात, फुफ्फुस काढतात, आहे का नाही? हो किंवा नाही? जे जे अवयव आहे ते मी यांना म्हणेल आता माझ्या समोर बसू ना, एखादी तरी माणूस मेला तर एखाद्याचा आत्मा तरी माकड काढून आणा, किंवा त्या मग त्या ख्रिश्चन बांधवांच्या हातात द्या किंवा मुस्लिम बांधवांच्या हातात, काढून दाखवतील का आत्मा? पण किती खोटा खोटा प्रचार ब्राह्मणांनी केलेला आहे. आत्माच असते म्हणजे ती अमरच असते. आणि तुम्ही म्हणता मग आत्मा दुखवला. आत्मा आहेच नाही शरीरात तर काय दुखवला? म्हणून ह्या दोन गोष्टी तुमच्या डोक्यामधून डिलीट करा. कोणत्या गोष्टी डिलीट करा? ईश्वर आणि आत्मा. आत्माच नाही तर आत्म्याचा पुनर्जन्म राहील का? मग आत्माच नाही तर आत्म्याचा कर्म सिद्धांत राहील का? आत्माच नाही तर अमर होण्याचा प्रश्नच नाही. आणि आत्माच नाही तर भूतकेताचे काही भेवच नाही. मग जे लोक आत्म्यावर विश्वास ठेवतात त्या लोकांचे भूतही राहते. समजलं का? पण भूत हा शब्द पाली आहे, पाली शब्द आहे. भूत म्हणजे कसा? भूत शब्द पाली कसा आहे? आपलं शरीर
4 धातूंनी बनलेला आहे, त्याला महाभूत म्हटलेलं आहे. महाभूत म्हणजे काय? पृथ्वी, आप, तेज आणि वायू. पण हिंदू धर्मामध्ये 5 तत्वापासून शरीर बनलेलं आहे म्हणते, पण बुद्ध म्हणते नाही 5 नाही 4च. लक्षात घ्यायचं आहे. सर्व धर्माचे लोक म्हणते पंचतत्वानं आपलं शरीर बनलं आहे, पंचतत्वानं बनलेलं आहे, पंचतत्वात विलीन झालं, ते असे असे शब्द ऐकले सर. बुद्धानं 5 तत्वापासून आपलं शरीर बनलेलं नाही, तर 4 घटकापासून, ते 4 तत्वापासून, पृथ्वी, आप, तेज आणि वायू. समजलं का? मग कोणतं तत्व बुद्धानं नाकारलंय? आकाश नावाचं. आकाश हे तत्वामध्ये मोडत नाही, ती अनंत पोकळी, अमर्याद पोकळी आहे. आकाश तत्वामध्ये मोडत नाही. इतर सर्व धर्म म्हणते आकाश तत्व आहे, आकाश तत्व आहे, पण बुद्ध म्हणतात आकाश तत्व घटक मध्ये मोडत नाही. 4 घटकापासूनच आपलं शरीर बनलेलं आहे. कोण म्हणत आहे असं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि धम्मामध्ये बुद्धाने म्हटलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज आणि वायू किती 4 घटकापासून बनलेलं आहे. आपलं शरीर किती घटकापासून बनलेलं आहे? 4 घटकापासून. मग पृथ्वी नावाचा घटक कुठं आहे? आपलं शरीर बनलेलं आहे पृथ्वी नावाचा घटक. मग पृथ्वी नावाचा घटक कसा? तर एका नव्या जीवाची उत्पत्ती होण्याकरिता, ठीक ना, एका नव्या जीवाची उत्पत्ती होण्याकरता 2, एक स्त्री आणि पुरुष यांची काय असते? आवश्यकता असते. हे कोणी शिकवलं आहे? बुद्धानं इतकं सुंदर विज्ञान शिकवलं आहे. तुम्ही वाचा बुद्ध आणि धम्मामध्ये. म्हणजे एका नव्या जीवाला जर जन्माला घालायचं असेल तर सर्वांना माहित आहे एक स्त्री आणि एका पुरुषाची काय असते? आवश्यकता असते प्रजनन क्रियेसाठी. समजलं का? स्त्रीचे बीजांड आणि पुरुषांचे शुक्राणू. काय लागते? स्त्रियांचे बीजाणू किंवा त्याला बीजांड म्हणतात आणि पुरुषांचे शुक्राणू लागतात. जेव्हा स्त्रियांचे बीजाणू आणि पुरुषांचे शुक्राणू जेव्हा एकत्र येतात तर आईच्या गर्भामध्ये, बुद्ध काय म्हणतात, सुरुवातीला जेव्हा स्त्री आणि पुरुषांचा समागम होतो तेव्हा आईच्या गर्भामध्ये पहिल्यांदा दह्यासारखा गोळा पहिल्यांदा जन्माला येतो. कोण सांगत आहे असं? बुद्ध. दह्यासारखा गोळा. आणि त्यानंतर त्यामधून कलल निघतात. काय निघतात? कलल बाहेर पडतात. त्यानंतर अर्बुद बाहेर पडतं. अर्बुद, कलल, सॉरी असं आहे स्टेप बाय स्टेप. ते अर्बुद असतं दह्याच्या गोळ्यासारखं. मग कलल आणि मग पेशी काय उत्पन्न होतं आईच्या गर्भामध्ये? पेशी. आणि त्या पेशीचं घन पेशीमध्ये रूपांतर होतं. पेशीच, पण त्या घन म्हणजे काय? ते मजबूत झाल्या पेशी. त्या पेशी काय झाल्या? मजबूत पेशी झाल्या. मग त्यालाच आपण म्हणतो बाळाची सुदृढ वाढ झाली, 9 महिने 9 दिवस झालेले आहे. तर हे जे 2 स्त्रिया, पुरुष आणि स्त्रियांचं जे याच्या माध्यमातून एका नव्या जीवाची उत्पत्ती होत असते. आलं का लक्षात तुम्हाला? तुम्ही बाहेर जा म्हणते. तर एका नव्या जीवाची काय होत असते? उत्पत्ती होत असते. म्हणून आपण हे वैज्ञानिक प्रोसेस समजून घेतली पाहिजे. वैज्ञानिक प्रोसेस समजून घ्या. तर हे 4 धातूपासून आपलं शरीर बनलेलं आहे. नीट लक्षपूर्वक आहे का? मी माझ्या प्रवचनाला विराम देतो. 4 घटकापासून आपलं शरीर बनलेलं आहे. तर कसं बनलेलं आहे? तर मला सांगा, आपण वैज्ञानिक पद्धतीने शिकून घेऊया. मी हा विषय खूप मोठा आहे पण मी सांगणार नाही. मला सांगा, जे स्त्रियांचे म्हणजे एका नव्या जीवाला उत्पत्ती देणारे जे बीजाणू आहे स्त्रियांच्या गर्भामध्ये जे उत्पन्न होतात, ठीक ना, आणि पुरुषांचे शुक्राणू उत्पन्न होतात त्या पुरुषांच्या शरीरामध्ये. तर मला सांगा, हे बीजाणू आणि शुक्राणू कशापासून निर्मित असते? हे बीजाणू आणि हे शुक्राणू कशापासून निर्माण होते? तर आईच्या रक्तापासून, पित्याच्या रक्तापासून. समजलं का? समजलं? म्हणजे हे बीजाणू आणि हे शुक्राणू नव्या जीवाची उत्पत्ती करणारे, तर ते रक्तामध्ये असते. म्हणतो आपण म्हणतो ना, माझ्या रक्ताचा होय, माझ्या रक्ताची होय, असं म्हणतो का नाही? आणि हे रक्त कशापासून बनते? अन्नापासून. समजलं का? म्हणजे आपला जन्म होण्याच्या आधी आपण कुठं असतो? तुम्ही म्हणा किंवा मी किंवा बुद्ध कुठं असतात? आईच्या बीजाणूमध्ये असतात आणि वडिलांच्या शुक्राणूमध्ये असतात. आपण शुक्राणूच्या रूपात, बीजाणूच्या रूपात. त्याच्याही अगोदर आपण कुठं असतो? आईच्या नसा नसातील रक्तामध्ये आणि आपल्या वडिलांच्या नसा नसातील
रक्तामध्ये. आणि रक्ताच्या आधी आपण कुठं असतो? अन्नामध्ये. आता काय सांगता येईल? आणि हे अन्न कुठून उत्पन्न होतं? तुम्हाला माहितच आहे, जमिनीतूनच उत्पन्न होतं. म्हणून लोक म्हणतात मिट्टी का पुतला मिट्टी में मिल गया. किती मस्त वैज्ञानिक प्रोसेस सांगितली बुद्धानं. आणि हे लोक काय सांगतात, आई वडील जन्माले घालते म्हणते, पण कुठून तरी मी माहितही नाही, कुठून तरी एक आत्मा घुसते म्हणते. असं कोण म्हणते? ब्राह्मणी लोक. मग ते सगळेच लोक, म्हणजे आई वडील ते बाळ ते घालते ते वरतून, पण आत्मा कुठून तरी असा कानातून आहे का, नाकातून आहे का, त्या नागपुडीतून आहे, तर आपल्याला ते माहित नाही. असं कोण सांगत आहे? असं ब्राह्मण वर्ग सांगते. पण बुद्धाने किती मस्त, म्हणजे आहे का तुमचा विश्वास पटते का? किती वैज्ञानिक प्रोसेस मांडलेली आहे. म्हणजे आईच्या बीजाणूमध्ये, वडिलांच्या शुक्राणूमध्ये, हे शुक्राणू बीजाणू कशापासून बनतात? रक्तापासून. रक्त कशापासून? अन्नापासून. अन्न मातीतून. किती मस्त प्रोसेस आहे, किती साधा सोपा आहे बुद्धाचा जन्म. मग पृथ्वी धातूपासून, या 4 धातूपासून आपलं शरीर बनलेलं आहे. तर पहिला धातू लक्षात घ्या, पृथ्वी धातू. मग कोणता पृथ्वी धातू समजायचा? पृथ्वी धातू कोणता समजायचा? तर आपल्या शरीरावर असलेलं संपूर्ण मांस हे पृथ्वी धातू. तुमच्या शरीरामध्ये संपूर्ण असलेला हाडांचा सांगाडा, पिंजरा नाही का तो, ते हाड, तुमच्या अंगावरचं मांस, तुमच्या दोन्ही हाताचे, दोन्ही पायाचे आणि डोक्याचे, दाढीचे, मिशीचे, हे सगळे केस कशामध्ये आले? पृथ्वी धातू. हे होय पृथ्वी धातू. आहे का तुमच्याकडं? माझ्याकडे आहे, तुमच्याकडे आहे, बुद्धाकडे होता. ह्या झाला पृथ्वी धातू. म्हणजे आपल्या शरीराचे हड्ड्या, मांस, नख, हातापायाचे, दाढी, मिशीचे, सगळे डोक्याचे केस, हे कशामध्ये येते? पृथ्वी धातूमध्ये. आता जल धातू म्हणजे काय? तर जल धातू म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये संचारित असलेलं रक्त हे जल धातूमध्येच येते. आपली थुंकी कशामध्ये येते? जल धातूमध्येच मोडते. ठीक आहे ना? आणि ते तुम्ही मूत्र जे लघवी करतो आपण, हे का नाही, ते मूत्र कशामध्ये मोडते? जल धातूमध्ये. पंखा बंद आहे, आता माझ्या बारीक बारीक छिद्रातून घाम पडला, हाय काय आहे? जल धातू आहे. आणि पुरुषांचं वीर्य हे सुद्धा काय आहे? जल धातूच आहे. समजलं का? समजलं का तुम्हाला हे? तर याला हे जल धातू आहे का नाही तुमच्याकडं? माझ्याकडे आहे, सर्वांकडे. तिसरा धातू आहे म्हणते बुद्ध, अग्नि धातू. अग्नी म्हणजे काय? माणूस मरण पावला तर त्याचं शरीर कसं पडते? थंडगार. याचाच अर्थ काय? त्याच्या अंगाला हात लावून पहा तुम्ही शरीराला, मृत झालेल्या व्यक्तीला, तर त्याच्या शरीरात, त्याचं शरीर कसं पडलेलं असतं? थंडगार. म्हणजे त्यातली हीट, उष्णता कुठंतरी गेली आहे म्हणजे तो मरण पावलाय, म्हणजे हीट काय झाली? मृत्यू बरोबर नष्ट झालेली आहे. समजलं तुम्हाला? म्हणजे त्याचा अंग काय पडलाय? थंडगार पडलेला आहे. म्हणून आपल्या शरीरामध्ये जे तुम्ही अन्न सेवन करता, अन्न सेवन केलं त्याला बारीक बारीक कोण करते? अंदर उष्णता आहे का नाही आपल्या शरीरामध्ये? हीट आहे म्हणून ते हीटच पचवते. मला सांगा, लहान लहान लेकरं दिवसभर जेवत राहतात, जेवतात का नाही? आई मला जेवण दे ना ग, जेवण दे ना ग. तर आपण म्हणतो लहान लहान लेकराला लयच भूक लागते असं म्हणतो का नाही? तर लहान लेकरू आणि जे तरुण अवस्थेमध्ये खरोखर भूक लागते. त्याला कारण काय असते? आपल्या पोटामध्ये एक वात समजा, एक काय असते? अग्नी धातू असते, तर ते जास्त प्रज्वलित राहते. जसं आता हे मेणबत्ती आहे, सारखंच राहील का? कमी कमी होईल का नाही? तर अशी मेणबत्तीच समजा ना आपल्या पोटामध्ये, अग्नी धातू सारखी. मग हे मेणबत्ती जशी डिमडिम होते तशीच आपला अग्नी धातू काय होते? पोटातला कमी होते. म्हणून म्हातारे लोकायला जास्त भूका लागत नाही. आणि त्याने प्रयत्न केला जबरदस्तीने जेवायचं, त्याला पचत नाही. याचा अर्थ त्याची अग्नी धातू काय होते? जसं जसं वय होते तसं तसं अग्नी धातू कमी होत जाते, डिम होते. समजलं का तुम्हाला? म्हणजे हीट, उष्णता काय होत जाते? कमी कमी होत जाते. समजलं का? जे तुम्ही अन्न सेवन करता आणि पाणी पिता, अन्न तर तुम्ही गरम जरी खाल्लं असेल तरी ते गरम होऊनच बाहेर पडतं. बरं, अन्न तुम्ही सुगंधित खाल्लं, किती मस्त अन्नाचा वास सुटला होता, पण ते दुर्गंधी येऊन बाहेर पडते. तर पहा बरं, उलटच आहे का नाही? आता पाणी तर चांगलं जारचं पेलं बापा, बिस्लरीचं पेलं, पाणी लयच मस्त पेलं, पण त्यानं तरी चांगला रंग घेऊन यावं का नाही? ते गरम गरम तर येऊनच राहिलं, म्हणजे गरम होऊन राहिलं ते. म्हणजे ते मल आणि मूत्र सुद्धा कसं ते बाहेर पडत असताना गरमच राहते. म्हणजे याचा अर्थ काय? आतमध्ये काय आहे? उष्णता, अग्नी. समजलं का? बरं, तर आता ते मूत्र बाहेर पडा पण एक पिवळा कलरच घेऊन येते. बापू कसा मुतते तेलाची दार लोक म्हणत होते. बरं, त्याचा दुर्गंध येते. तर बुद्धाचं खोटं आहे का? आपलं संपूर्ण शरीर अंदर बाहेर दुर्गंधीचं घर आहे. म्हणून हिंदू धर्मामध्ये, ते हिंदू धर्मातली गोष्ट नाही, सुत्त निपातामध्ये एक भाग आहे, जरा सुत्त आणि विजय सुत्त.
कोणतं? जरा सुत्ता आणि विजय सुत्तामध्ये सांगितलंय 9 छिद्राचा फोड आपल्या आणि हिंदू धर्मातील लोकांनी ते आरतीमध्ये बसवलाय. 9 खिडक्याचा डोर, 9 खिडक्याचा डोर, त्यात डोर म्हणजे दरवाजा. आपल्या शरीराला एकूण 9 दरवाजे आहे, मोठे मोठे. बारीक बारीक तर छिद्र आहेच, त्याच्यातून घाम पडते, तो घामही दुर्गंधच आहे. म्हणून बुद्धानं सांगितलंय कायोची गुच्छो सकलो दुगंधो. दुगंध म्हणजे काय? दुर्गंध. आपल्या शरीरात अंदरही काय आहे? दुर्गंध. आणि बाहेरही काय आहे? असंख्य बारीक छिद्र आहे, त्या छिद्रातून घाम पडते, तर ते दुर्गंध नाही का? घाम चांगला असते असते का? मग तो घाम जास्त दिवस ठेवला तर घामोऱ्या होते, आणि ठेवल्या तर मग बाप्पा ते वासही येते, म्हणजे दुर्गंधीच आहे. मग त्या छिद्रातूनही दुर्गंध वाहते, नीट लक्षात घ्या. पण आपल्या शरीराला प्रमुख 9 दरवाजे आहे. किती आहे? जे प्रकृतीलाही बुद्धाने समजावून सांगितलं. आपल्या शरीराला प्रमुख 9 डोर आहे. आपलंच चोरलं त्या आरतीमध्ये, त्याने टाकलं आहे ना 9 खिडक्याचा डोर. हे बुद्धांना आहे, मिलिंद प्रश्नातही आहे. 9 किंवा आपल्या शरीराला एकूण 9 दरवाजे आहेत, त्या 9 दरवाजातून दुर्गंध वाहते. आता दुर्गंध कोणती सांगतो तुम्हाला? 2 कानातून काय वाहते? डबीची काडी घाला किंवा ते काय ते बर्ड्स का वगैरे काहीतरी निघाल, टाका कानामध्ये, काय निघते? तुम्ही आता म्हणता शिकले म्हणून, पहिले तर कान गु म्हणत होते. मग दुर्गंध आहे का सुगंध आहे? ते आहे का नाही? 2 दुर्गंधीचे घर किती झाले आता? 2. सकाळी सकाळी उठा ना, आपलं थोबाड, आपला मुकडा न्या, त्या आरशासमोर काय दिसते? 2 डोळ्यामध्ये चिपड. ते चिपड चांगला असते का? कसं आपण रुमाल राहतो, मग चिपड काय आहे? 2 डोळ्यातून बाहेर पडलेला दुर्गंधी. आणि या 2 नागपुड्यातून सकाळी सकाळी स्वतःच्या तोंडाचा स्वतःचा वास घेऊन पा, आहे का नाही? दुर्गंधीचे घर किती झाले आता? हे 2 कान, 2 नागपुड्या, 1 तोंड आणि 2 डोळे, किती झाले? 7 झाले. तुम्ही कितीही चांगलं अन्न खा, आहे का नाही, परंतु दुर्गंध होऊन बाहेर पडते. तुम्ही किती जारचं शुद्ध पाणी प्या, शीतल पाणी प्या, तेही दुर्गंध होऊनच बाहेर पडते. किती झाले आता दरवाजे? 9 झाले. सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला, आहे का नाही? ते 2 दरवाजे मी सांगू शकत नाही, परंतु लक्षात घ्या, ह्या 9 दरवाजातून काय वाहते? दुर्गंध वाहत असते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये दुर्गंधीचं घर आहे. दुर्गंधीचं घर आहे तर हे आजारपणाचंही घर आहे. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून आपली ही जी काया आहे ती मरणधर्मी आहे. या कायेवर, काया ही अनित्य आहे, नश्वर आहे. समजलं का? मग आता मी 5 मिनिटं बोलताना या ठिकाणी थांबतो. आज गर्भमंगल संस्कार विषय आहे. मी तुम्हाला हे थोडंफार समजलं का? वैज्ञानिक प्रोसेस बुद्धाची बाळ जन्मारवाली. पण ते लोक म्हणतात कुठून तरी येते एक आत्मा, आणि मग ते कुठून कुठून येते ते नाव नाही सांगितलं, आणि मग ते मेल्याच्या नंतर आत्मा अमर असते म्हणते, जळल्या जळत नाही. मला हे शिकवत ते तसे. अरे हट म्हणलं हे. तर मग जिथं आत्मा नावाची प्रोसेस येते, जेव्हा आत्मा नावाची कल्पना अंधश्रद्धा जन्माला घालते, हे आत्मा नावाची प्रोसेस नसतं, लुटणं आहे भारताला. लोकांचं शोषण कशामुळे आहे? देवाचं भेव दाखवून, आत्म्याचं भेव दाखवून. पाय तुझ्या आई वडिलाचा आत्मा घुमत आहे, तुला ते कराच लागते पूजा. जे आत्माला जर, आत्मा नावाच्या प्रोसेसवर जर आपण विश्वास ठेवत असू, तर मग ह्या धार्मिक या म्हणजे या शोषणाला ते ब्राह्मणांना त्या भ्रामक समजुती तयार करत असते, असं बुद्धानं सांगितलेलं आहे. समजलं का? म्हणून ईश्वर आणि आत्मा, आत्म्याचा पुनर्जन्म आणि आत्म्याचा कम्म सिद्धांत, या गोष्टीला बुद्ध धर्मामध्ये स्थान नाही. बुद्धाने या जगामध्ये मनुष्याला ग्रेट म्हटलेलं आहे, परंतु त्या मनुष्याकडे असलेलं सुंदर मन, मनुष्य आणि मन याच्यावरच बुद्धाचा धम्म टिकलेला आहे, त्याच्या सभोवताला आहे. समजलं का तुम्हाला? बाकीचे धर्म ईश्वर ना आत्मा, ईश्वर ना आत्मा. समजलं का? सगळं शोषण आहे. म्हणून मी तिकडे सांगणार नाही. आज मी गर्भमंगल संस्काराच्या निमित्तानं सांगते एक छोटीशी कहाणी बुद्धाने धम्मामधली. महामायेला आखाडीला दिवस गेले. कोण्या दिवशी? आखाडी पौर्णिमेला. राजा शुद्धोधन आणि महामाया देवीला पुष्कळ वर्ष झाले होते लग्नाला, पण कपिल वस्तूला राजकुमार मिळत नव्हता. आणि ज्या दिवशी तिला ते स्वप्न पडलं आणि महामायेला दिवस गेले, तो दिवस होता आखाडी पौर्णिमा. किती सुंदर दिवस आहे. आणि आपण स्त्रियांना नेणं आणणं करतो पहिल्या आखाडीला. ही परंपरा नष्ट करा, ती हिंदू बांधवांची आहे, आपली नाही. समजलं का? पहिल्या आखाडीला म्हणजे आखाडी पौर्णिमेला महामायेला काय गेले? गर्भधारणा झाली. मग आपल्यासाठी पवित्र आहे का नाही? बरं झाली महामाया तिला दिवस गेले, तर जगाला बुद्ध दिसला. स्त्री किती महान असते, असते का नाही? महान आहे का नाही स्त्री? तर महामायेला दिवस गेले, तो दिवस कोणता आहे? आखाडी पौर्णिमेला. सकाळी सकाळी उठली ती आखाडी पौर्णिमेला आणि राजा शुद्धोधनाला ती गुड न्यूज सांगितली
की मला दिवस गेले. मस्त आनंद झाला, कारण लय होती पुष्कळ दिवस झाले होते महामाया देवीला आणि राजा शुद्धोधनाला मुलबाळ होत नव्हतं. बुद्ध आणि धम्म ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की 10 महिने चमत्कार नाही, आता 9 महिने 9 दिवस, काही तर 7 दिवसातच. तर बुद्ध आणि धम्मामध्ये 10 महिने जसं तेलाचा दिवा म्हणजे भरलेला, बाबासाहेबांनी शब्द लिहिलाय, तेलाचा दिवा जसा काठोकाठ भरलेला असावा, तेलाने काठोकाठ भरलेल्या दिव्याप्रमाणे सिद्धार्थ गौतमाला, त्या बोधिसत्वाला महामायेनं आपल्या गर्भामध्ये सांभाळलं. 10 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर म्हणजे मग ती आपल्या माहेरी जाते आणि वाटेमध्येच ती शाल वृक्षाला पकडून उभ्यानच तिनं बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला लुंबिनीला जन्म दिला. तो दिवस आहे वैशाख पौर्णिमेला. उभ्यानच बाबासाहेबांनीच लिहिलाय, उभ्यानच ते झाडाचा मोह पालखीतून उतरते सोन्याच्या वगैरे, समजलं तुम्हाला. तर ते पकडायला जाते, ते तिच्या टाचा पायाच्या वर्त होते हवेच्या त्या वेगात, ते फांदी फुलाला पकडायला जाते, शालवृक्षाचे पांढरे फुलं, तर ते वर्त उचलल्या जाते हवेच्या वेगाला, तर मग ती उभ्याच त्या बाळाला जन्म देत असते. अशी ती कहाणी आहे. समजा पहिलं बाळ पण कुठं होत असतं बुद्धाच्या काळापासून? आईच्याच घरी. आणि ती कुणाच्या घरी निघाली होती? वडिलांच्या घरी. समजलं तुम्हाला. तर आखाडी पौर्णिमेला दिवस गेले होते महामायेला. किती सुंदर दिवस आहे का ना आखाडी पौर्णिमेचा, त्या दिवशीलाच झालेला आहे. तर मी एक बोधी राजकुमारची ती कहाणी सांगतो. मी प्रत्येक गर्भमंगल संस्काराला सांगतो आणि थांबतो बुद्ध आणि धम्म ग्रंथामध्ये. आणि ती कहाणी आहे बुद्ध आणि त्याच्या एका म्हणजे प्रांजली आहे, तिने वाचून घ्यावं बुद्ध आणि धम्मामध्ये. आता ग्रंथाची सुरुवात झाली. गर्भवती स्त्रीची तीव्र अभिलाषा असं ते चॅप्टर आहे बुद्ध आणि धम्मामध्ये. टायटल काय आहे ते वाचायचं, ते गर्भवती स्त्रीने काय आहे ते, एका गर्भवती स्त्रीची तीव्र अभिलाषा. ती कहाणी सांगतो थांबतो. तर एका गर्भवती स्त्रीची अभिलाषा म्हणजे काय, तर एक स्त्री बुद्धाची महान उपासिका राहते. ती सकाळ संध्याकाळ बुद्धाकडे प्रवचन श्रवण करणं, ग्रहण करणं तिला खूप आवडतं. ती नेहमी बुद्धाच्या सेवेमध्ये राहायची, संघाच्या सेवेमध्ये तिला राहायचं आवडत होतं, तिला जाणं येणं. बुद्धाकडे ती नेहमी जायची श्रावस्तीला. तर एक दिवस तिला दिवस गेले. काय गेले? कहाणी लांबलच काय, पण मी छोटीशी सांगेन, ज्यांना समजायचं ते अर्थ समजतील, ठीक ना. तर तिला दिवस गेले. आता तिला वाटलं मला दिवस गेलेले आहे, तर आता मला बुद्धाकडे प्रवचन ऐकायला जाता येणार नाही. असं कोण करत आहे? ती आई विचार करत आहे, मला आता बुद्धाकडे जाऊन बसता येणार नाही, व्यवस्थित प्रवचन ऐकता येणार नाही, त्रासदायक होईल, आता मला जाता येणार नाही. परंतु तिची श्रद्धा एवढी राहते की ती गर्भार असताना सुद्धा बुद्धाकडे येते आणि बुद्धाला काय म्हणते. आता ऐका, किती सुंदर भावना आहे बुद्ध आणि धम्मामध्ये. अशा स्त्रिया होणं, जन्माला येणं किती मोठं आहे का नाही. म्हणजे काय श्रद्धा तिची. बुद्धाकडे आली, तिच्या पोटामध्ये बाळ वाढत आहे. बाळाने जन्म घेतलाय का? बाळ वाढत आहे. आल्याच्या नंतर ती बुद्धाला काय म्हणते, बुद्धा मी तुम्हाला तुमच्या धम्माला आणि तुमच्या संघाला शरण जातो. काय म्हणते ते? आल्याबरोबर काय करते ती? बुद्धाला, धम्माला आणि संघाला, त्रिरत्नाला शरण जाते. मी तुमच्या त्रिरत्नाला, बुद्ध धम्म संघाला शरण गेलेली आहे. पण बुद्धा म्हणते माझं हे एकटीच शरण नाही, माझं हे एकटीच शरण स्वीकारू नका. माझं बाळ माझ्या पोटामध्ये वाढत आहे, त्यांच्याकडूनही तुमचं म्हणजे माझं बाळही गर्भात असतानाच माझ्या बाळाचाही नमस्कार स्वीकारा. म्हणजे माझं बाळही तुम्हाला म्हणजे बुद्धाला, माझं बाळ तुमच्या धम्माला आणि संघाला शरण गेलेलं आहे. माझ्या बाळाचं इथे जन्माला आलाय का? माझ्या बाळाचंही वंदन स्वीकारा. तेही जन्माला, मी एकटी तुम्हाला शरण नाही चालली. माझं बाळही पोटात वाढत आहे, त्याचा जन्मच झाला नाही. माझ्या बाळाचंही वंदन स्वीकारा. माझं बाळही तुम्हाला माझ्या पोटात, आता गेलं का ते वंदन स्वीकारायला, पण माझ्या बाळाचाही नमस्कार वंदन स्वीकारा. माझं बाळही तुम्हाला शरण गेलाय. तुम्हाला म्हणजे बुद्धाला, धम्माला, संघाला. सांगा किती मस्त भावना आहे ही. बाळ जन्माला याचच आहे, तरी पोटातच माझं बाळ जन्माला गेलं म्हणते. इथं 7 वर्षाचा मुलगा होते, मुलगी होते, लग्नाचं वय होते, लग्नाच्या बाल्यावर जर तिने मांग पाय करून 5 मिनिटं बसलं नाही होत. आपण तिला पंचशील येत नाही, आपल्या मुलांना येत नाही, मुलीला येत नाही, साधं वंदन सुद्धा करता येत नाही बुद्धाला. श्रद्धा नाही बुद्धाविषयी, धम्माविषयी, संघाविषयी, बाबासाहेबाच्या विषयी आहे का श्रद्धा? आणि ही स्त्री कोणती अभिलाषा करत आहे? म्हणजे गर्भात असतानाच माझं बाळ बुद्धाला, धम्माला, संघाला शरण गेलाय असं समजा. मग सांगा त्या स्त्रीला ते बाळ जन्माला ते कसे संस्कार देईल ते?
म्हणून थायलंड, श्रीलंका, ब्रह्मदेश, कोरिया, जपान सारख्या देशामध्ये आता इथं बसलेले हे जे अखिल न प्रांजली आहे, डॉक्टरच आहे दोघ जण. मी भारतामध्ये आपण म्हणतो ब्रह्मदेश, जपान, चायना, कोरिया, श्रीलंका जेवढे बुद्धिस्ट कंट्री आहे तिथल्या प्रत्येक बौद्ध कंट्रीतले परिवारातले प्रत्येक बौद्ध परिवारातले पती पत्नी भिक्खू बनण्यासाठी एक मुलगा दान करतात. आणि ही परंपरा कोणाची आहे? भारतातलीच आहे. बुद्धानं आपल्या राहुल बाळाला काय बनवलं? एकुलत्या एक भिक्खू बनवलं का नाही? बरं, राहुल राजा नाही बनू शकत होता का? कपिल वस्तूचा राजा कोण बनलं असतं? राहुल. पण राहुलाला राजा न बनता तो शुद्धोधनानं त्या बुद्धानं काय बनवलं? भिक्खू बनवलं. बरं, हीच परंपरा कोण कायम ठेवली? सम्राट अशोकांनी. महेंद्र कोण बनला असता? पूर्ण भारताचा, जम्बूद्वीपाचा सम्राट, राजा बनला असता. पण राजा सम्राट बनवलं का? काय बनवलं महेंद्राला? भिक्खून. कुठं पाठवलं? श्रीलंकेलाच. मुलांमध्येच नाही तर संघमित्रालाही दान केलं. जगातली पहिली स्त्री आहे धम्मप्रचारिका, भारतातली पहिली धम्मप्रचारिका आहे जी भारताबाहेर धम्मप्रचाराला गेली. कोण? सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा. म्हणजे मुलगाच नाही तर मुलीमध्ये भेदभाव न करता मुलीलाही भिक्खूनी बनवलं. संघमित्रा आणि महेंद्र, सम्राट अशोकाचा राजकुमार आणि राजकुमारी, त्यांना श्रीलंकेमध्ये पाठवून पूर्ण श्रीलंका देश बुद्धिस्ट बनवला. कोण? संघमित्रा आणि महेंद्र. मग नाव गाजलं का नाही? 84,000 बुद्ध विहार बांधले सम्राट अशोकांनी, खरी गोष्ट आहे. पण 84,000 बुद्ध विहार बांधून त्याचे गुरु काय म्हणते? तू तुझा रक्ताचा गोळा नाही दान केला, ते आहे खरं दान. विहार तर कोणीही बांधून देते, नाही देत कोणीही बांधून. परंतु असं मला म्हणायचं आहे की विहार बांधणं हेही दानच आहे, पण सर्वश्रेष्ठ दान म्हणजे कोणतं? रक्ताचा गोळा दान करणं, पोटचा गोळा. असे भारतामध्ये आपण म्हणतो थायलंड देशामध्ये मस्त बुद्ध धम्म चालत आहे, मस्त आहे, तिथला लयच मस्त आहे. तर मस्त कसं आहे नाही, तिथे 7 वर्षामध्येच बाळांना मॉनेस्ट्री मध्ये टाकतात आणि पहिलं बाळ गर्भात असताना संकल्प करतात. भारतामध्ये असे एकही पती पत्नी नाही, आहे का नाही? मोठे मोठे भाषण करतात, वक्तव्य लोक, बुद्ध धम्म वाढत नाही, बुद्ध धम्म वाढत नाही. आणि त्याला म्हणा तुमचा पोरगा दान द्या, तर आम्ही नाही म्हणते, देते का? आहे का नाही खरी गोष्ट? तर भारतामध्ये बुद्ध धम्म लयास का जात आहे आणि का वाढत नाही? त्याला कारण आहे इतर बौद्ध कंट्रीमध्ये, तिकडे जाऊ द्या, इतर बौद्ध कंट्रीमध्ये तिथली उपासिका, जसं आता प्रांजली आणि तुम्ही दोघा, तिथले आई वडील पहिलेच पोटामध्येच बाळ असताना संकल्प करतात. आषाढी पौर्णिमेला किंवा कुठल्याही दिवसाला ते संकल्प करतात पोटामध्ये बाळ असताना की माझं मी पहिलं बाळ काय करीन? भिक्खू संघाला दान करीन. समजलं का? गर्भात असतानाच संकल्प करतात, त्यांच्याविषयी मोह ठेवत मी माझं पहिलं बाळ भिक्खू संघाला दान करणार. म्हणून थायलंड देशामध्ये लहानपणापासूनच ते भिक्खू बनतात आणि मग बौद्ध धर्म वाढत आहे झपाट्यानं. म्हणून पोटचा रक्ताचा गोळा सुद्धा दान करा, म्हणून त्याला धम्मदायात म्हणतात. सम्राट अशोक कोण झाला? धम्मदायात. समजलं का? तरी आता भारतामध्ये तसं होत नाही, पण आहे, होईल हळूहळू ते लोक. पण पोटचा गोळा दान करणं म्हणजे किती महान काम आहे, भिक्खू जीवन देणं, आहे का नाही? म्हणजे बाबासाहेबाच्या धम्म कार्याला गतिमानता आणण्यासाठी एका भिक्खूची गरज आहे. सध्या वर्षावासामध्ये विहारात भिक्खू भेटत नाही ग्रंथाला, वर्षावासाला. त्याला कारण काय? कारण भिक्खूच नाही. तर भिक्खू भेटन कसा? मी त्या विषयाकडे जाणार नाही. म्हणून मुलं सुद्धा आपण दान केली पाहिजे. समजलं का? तो संकल्प आई वडिलांना करावा. ठीक ना? दुसरी गोष्ट, बुद्धाची ते शिकवण सांगतो शेवटची. हे समजलं बोधिराज कुमारची कहाणी. बोधिराज कुमार लहानपणापासूनच ती गर्भात असतानाच माझा बाळाचा नमस्कार वंदन स्वीकारा. ठीक आहे? एक दिवस काय झालं, ती कहाणी संपवतो मी 2 मिनिटांमध्ये. एक दिवस काय झालं, श्रावस्तीच्या जेतवनात राजा प्रसेनजित प्रवचनात बसलेला होता. खूप सारा भिक्खू संघ, तथागत बुद्ध, आनंद उपस्थायक बसले होते. कुठली घटना सांगत आहो मी? संपवतो मी माझी कहाणी. श्रावस्तीच्या जेतवनामध्ये तथागत बुद्धाचा वर्षावास आणि प्रवचन चालू आहे. राजा प्रसेनजित, कोसल देशाचा राजा प्रसेनजित तिथं बसलेला आहे आणि राजा प्रवचन ऐकत आहे, बुद्धाचं मन लावून प्रवचन ऐकत आहे. खूप प्रजा, खूप भिक्खू बसलेले आहे, खूप सारे लोक बसलेले आहे भगवान बुद्धाचं धम्म प्रवचन ऐकण्यासाठी. तेवढ्यातच धावत पडत एक नौकर आला. कोणाचा? राजा प्रसेनजिताचा. आणि आला म्हणते त्या राजा असा प्रवचनात बसून राहते. राजा प्रसेनजित त्याच्या कानामध्ये सांगते, राजा मल्लिका राणीला, प्रसेनजिताच्या पत्नीचं नाव काय? मल्लिका. मल्लिका राणी बौद्ध उपासिका होती. मल्लिका पाली शब्द आहे.
ते नाही ते मुस्लिम मधली ते काय होतं मल्लिका वगैरे. तर मल्लिका नावाची ही महाराणी, राजा प्रसेनजिताची महाराणी, बौद्ध उपासिका. तर तो नौकर धावत पळते, ते राजा प्रसेनजित कुठं राहते त्यावेळी बुद्धाचं प्रवचन ऐकत आल्याबरोबर तो कानामध्ये सांगते, राजा मुलगी झाली हो. बनवले का नाही मालिका वगैरे आहे का नाही असं टीव्ही मध्ये काढली होती कोणतरी, मुलगी झाली हो. तर कोण तो कानामध्ये सांगत आहे, कोण नौकर राजा प्रसेनजिताचा मुलगी झाली म्हणते मल्लिका राणीला, मल्लिका देवीला. देवी म्हणजे पंचशिलाचं पालन करणारी स्त्री. देवी म्हणजे ते देवी नाही, देवी कोणाला म्हटलंय, देवी देव पाली शब्द आहे, दुसरी गण्य नाही. देवी कोणाला म्हणायचे, जे पंचशिलाचं अष्टशिलाचं पालन करणारी स्त्री किंवा पुरुष. ठीक आहे ना. तर आपल्या मल्लिका देवीला, मल्लिका राणीला कन्या प्राप्त झाली आहे. काय झाली, मुलगी जन्माला आली. असं म्हणल्याबरोबर राजा प्रसेनजिताला नाराज झाला, त्याचं प्रवचनातून लक्ष हटलं आणि ती म्हणजे ती घटना आता ते तिथं लोकांमध्ये कुजबूज चालू झाली. राजाने राजकुमार नाही झाला, मुलगी झाली. तर सगळी कुजबूज झाली. ते कहाणी मग ते बुद्ध प्रवचनात होते स्टेजवर, त्याच्या कानापर्यंत गेली. समजलं का तुम्हाला. मग बुद्धाला माहित पडलं, तर बुद्धानं हे आता ते मोदी म्हणते ते बेटी बचाव बेटी पढाव, तेव्हा नव्हतं मनुस्मृतीच्या वक्ती. मनुस्मृतीनं सगळ्यात जास्त स्त्रिया, पहिल्यांदा मनुस्मृती तयार केली ज्यानं कोण तयार केली असेल विकारी माणसाने, तर सर्वप्रथम कोणाला गुलाम केलं त्या मनुस्मृतीनं, स्त्रियांना. कारण स्त्री गुलाम झाली तर सर्व कुटुंब गुलाम होते. समजलं का. बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये स्त्रिया जास्त होत्या. जशा स्त्रिया भिक्खुनी संघात सामील झाल्या, बुद्ध धर्म वाढला. किती स्त्री महान असते. एका म्हणजे म्हणून बाबासाहेबांनी एक वाक्य म्हटलंय बघा, एखाद्या घरामध्ये एखादा माणूस दारू पिणारा असेल, बेवडा असेल, जास्त दारू पिणारा असेल, तर दारूची नशा ते बर्बाद करतेच. पण एखादी बाईले देवा धर्माची नशा असेल, देव पूजा करण्याची, तर तीही आपल्या घराचा सत्यानाश करते. म्हणजे दारूची नशा आणि देवा धर्माची नशा सारखीच आहे. समजलं का तुम्हाला. म्हणजे एखाद्या माणसाला दारूचं व्यसन आहे तर तो त्याच्या घराची तर बर्बादी करते, पण एखाद्या बाईला देवा धर्माची पूजा पातीची असं तसं अंगारा धुपारा याचा जर हे असेल अंधश्रद्धा, ती अख्खं घर बर्बाद करते. कोणती बाई, देवपूजा करणारी, अख्खं घर बर्बाद करते. म्हणून दारूची नशा देवा धर्माची नशा सारखीच आहे. आलं का लक्षात तुम्हाला. म्हणून स्त्रियांना गुलाम केलं पहिल्यांदा, कारण बुद्धाने स्त्रियांना पहिल्यांदा स्वातंत्र्य दिलं. शिक्षणाचा अधिकार सावित्री ज्योतिबांनीच दिला, पण जगामध्ये पहिल्यांदा स्त्रियांना बुद्धानेच दिला. जसा पुरुष भिक्खू बनून प्रचार करू शकतो, भिक्खू बनवू शकतो, तर भिक्खुनीही स्त्री ही भिक्खुनी बनवू शकते आणि तीही बुद्ध धम्माचा प्रचार करू शकते. म्हणून स्त्रियांना शिक्षणाचाच म्हणा, जगामध्ये पहिल्यांदा स्त्रियांना स्त्री स्वातंत्र्याचा, शिक्षणाचा, विद्यादानाचा तीही प्रचार करू शकते पुरुषासारखी. तिलाही ज्ञान संपादता येते, देता येते. तर हे जगामध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य देणारे कोण आहे, बुद्धच आहे. आणि मग तो अधिकार मनुस्मृतीनं काढला आणि मग सावित्रीबाईनं ज्योतिबाने दिला, तोच बाबासाहेबांनी संविधानात दिला. आलं का लक्षात तुम्हाला. इथपर्यंत गोष्ट आली. आम्ही ते मनुस्मृतीची गोष्ट सांगून थांबतो की मनुस्मृतीमध्ये काय लिहिलेलं होतं, स्त्रियाचा जन्म होणंच पाप आहे. स्त्री म्हणजे काय, तर काचाचं भांड, पराया धन, जहराची पुडी, असे शब्द. स्त्री पायातली वाण पायातच बरी. समजलं का. स्त्री म्हणजे नरकाचं द्वार असं आणि मनुस्मृतीमध्ये सगळ्यात जास्त घाण माहिती का काय लिहिलंय, म्हणून बाबासाहेबांनी जाळली मनुस्मृती. काय लिहिलेलं आहे, स्त्रियांचा जन्म तर पाप आहेच, पण स्त्री म्हणून जर एका स्त्रीनं जन्म घेतला तर लहानपणी तिनं आपल्या म्हणजे लग्नाचं वय होतपर्यंत तिनं पुरुषाच्या धाकात राहायचं. म्हणजे वडील जरी असेल, तो तिचा पिता जरी असेल पालन पोषण करणारा, तिनं आपल्या वडिलाच्या धाकामध्ये राहायचं किंवा लग्न होतपर्यंत. आहे का नाही. आता आपण स्त्री पुरुष आपण म्हणतो संविधानानं समता दिली. पोरगा 9 वाजेपर्यंत झोपून राहिला तर चालते, ऐक नाही. पोराबाराची जात वय आई वडीलच म्हणते भेदभाव, आणि आपण संविधान मानतो. आणि मुलगी नाही, तिने लवकर उठावं, मागून जेवावं, भांडे घासावे, ऐक नाही. आणि तिनं पटकन उठलं पाहिजे बाईच्या जातीनं, काहून पोराच्या जातीनं. आणि पोरगा 12 वाजेपर्यंत बाहेर थांबला तिकडं टप्पोरी तर चालते, पोराबाराची जात. पोरगी उशीरच काहून झाला, आहे का नाही. साध्या आपण म्हणतो बाबासाहेबांच्या स्त्री पुरुष आहे का नाही. स्त्रियांना बंधन आहे का नाही आपल्यामध्ये, आहे का नाही. स्त्री पुरुष समता आहे का आपल्याच घरामध्ये नाही, आपण दुसऱ्याला सांगायला सुटतो. आपल्या घरापासून स्त्री पुरुष समता
चालू करा. समजलं का तुम्हाला? तर मनुस्मृतीचा पहिलं बंधन आहे स्त्रीला, नीट लक्ष द्या 5 मिनिटांमध्ये. पहिलं बंधन आहे, लहानपणी तिनं पित्याच्या कब्जात राहायचं. लहानपणी कोणाच्या? पित्याच्या, बोलू नका, पित्याच्या कब्जामध्ये राहायचं. आणि लगीन झाल्याच्या नंतर म्हणजे लहानपणी पित्याच्या कब्जात राहायचं. पिता म्हणजे कोण आहे? पुरुषच आहे, एक मर्दच आहे ना तो. कोण आहे? मर्दच आहे, पुरुषच आहे. आणि लगीन झाल्याच्या नंतर तिनं कोणाच्या? नवऱ्याच्या कब्जात राहते, म्हणजे तोही पुरुष. आणि म्हातारी झाली ती स्त्री तर मग पुन्हा मुलाच्या कब्जामध्ये. समजलं का? मग म्हातारा नाही का, आई कोणाच्या कब्जात राहील? मग मुलाच्या. आणि सून जर कजाग असेल तर मग तर काय पाच काम नाही. बरं, मुलगा चांगला असला तर ठीक बाबा. म्हणजे लहानपणी तिनं कोणाच्या धाकात राहायचं? वडिलाच्या. लग्न झाल्यावर पतीच्या, नवऱ्याच्या. आणि म्हातारी झाल्यावर पुन्हा मुलाच्या धाकामध्ये. मुलगा लातानं देव का हातीनं देव? मग त्याच्यामध्ये त्यानं पाय लातीनं हातानं द्यासाठी जन्माला घातलं का आपण त्याला? कसंही देव. मग ते कसं म्हणजे काहून? समजलं ना तुम्हाला? मला सांगायचं काय, मनुस्मृतीमध्ये बघा कसं घाण लिहिलं म्हणून बाबासाहेबांनी जाळली. म्हणजे स्त्रीनं गुलामीतच जन्म घ्यायचा, गुलामीमध्येच जगायचं आणि गुलामीमध्येच मरायचं. समजलं का? आणि प्रत्येक स्त्रीला शिक्षण नव्हतं. ब्राह्मण स्त्रीलाही मनुस्मृतीनुसार शिक्षण नव्हतं. पण बाबासाहेबांच्या उपकारामुळे मनुस्मृती जाळली आणि संविधान दिलं. आज महिला राष्ट्रपती झाल्या, प्रत्येक पदावर गेल्या. काय त्यांचे ड्रेस, काय बापा ते काही का नाही, सगळं बदललं. किती मोठं बाबासाहेबांचं योगदान आहे. जे 33 कोटी देवी देवता एका बाजूला फेकून द्या त्यांना, जे ते करू शकले नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. हे इच्छा बाजूची नाही केलं नाही, तिलाही दया आली नाही. ऐकले? कधी एखादी चुनरी 9 दिवसातली तुमच्या अंगावर? ऐकले? म्हणून सावित्रीबाई फुलेनं सांगितलं आहे, नवसानं जर लेकरं होत असतील तर नवरा करायची गरज नाही. पण काही लोकांना वित्तूबाबाच्या नवसानं लेकरं व्हायला लागली. एवढे अंधश्रद्धेतले आपले लोक आहे. त्याच्या गणपतीनं आणि देवीनं होते ना आपल्या वित्तूबाबानं, त्याच्यात आपल्यात काय फरक राहिला? एक बाय म्हणे वित्तूबाबाच्या नवसाचं म्हणे, आणि मग ते निघालं गांजा ओढणार बाबा. मग त्याच्याच तर नवसा चांगलं निघाले पाहिजे. बाबासाहेबाचा टाय कोटबूट घालावला, त्याला नागडं तिथं सोडायला पाहिजे, त्या टाकड घातला. म्हणजे आपल्या धर्मामध्ये अंधश्रद्धा आहे का नाही? बाबासाहेबांपेक्षा वित्तूबाबावर जास्त लोकांची श्रद्धा आहे. आमच्यासोबत झगडे करतात बापा लोक. बाबासाहेब बुद्धापेक्षा आम्ही वित्तूबाबाला मानतो. तिकडच नागडच ठेवणं पोराले. तर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या का नाही आपल्याला? मग तुकोबा रायानं सांगितलं, सावित्री आईने सांगितलं काव्य फुलामध्ये, नवसे सायासे पोरे होती मग का करणे लागे पती. नवसानं जर पोरं झाली असती तर पती नवरा करण्याची गरज लागली नसती. आता मुली भेटत नाही ना पोरांना. त्यांनी जावं वित्तूबाबाला नवस फेडावं म्हणे, असंच होऊ दे बाबा. तर अशा पद्धतीची परिस्थिती आहे. म्हणून हे मनुस्मृतीचे बंधन मिळाले म्हणून आज हाही परिवार डॉक्टर झाला. प्रांजली काय झाली? डॉक्टर झाली. म्हणजे मनुस्मृतीमध्ये एवढं लिहून होतं. काय लिहून होतं? भाजी कायची करायची. आताही काय बाय म्हणते, माणसाने विचारल्याशिवाय नाही. काहून? म्हणजे इथपर्यंत बारीक, पण इथपर्यंत म्हणजे भाजी कायची करायची हो, म्हणजे हेही विचारायला लागते का? पण आता म्हणते हेही विचार मी करीन माझ्यानं. म्हणजे असं होतं. म्हणजे मालकाच्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये भाजी कायची करायची हो, नाही केली तर ते ताट फेकून मारत होते, लाता बुक्याना मारत होते. स्त्रियांना भोग वस्तू होतं, खिलौना. त्याच्यासाठी पुतली होती. ब्राह्मणासाठी भोग वस्तू आहे, ते वापराची वस्तू. समजलं का? असं होतं. सांगण्यासारखं खूप आहे. मनुस्मृतीनं स्त्रियांना किती गुलाम केलं. म्हणून बरं झालं सावित्री माई, अरे अरे काय तिचं योगदान. स्वतःच मुलबाळ नाही झालं तिला, होत नव्हतं असं नाही, पण तिनं यशवंत नावाचं मुलगा दत्तक घेतला, त्याला डॉक्टर बनवलं. आहे का नाही? सावित्रीबाईनं स्वतःच मुलबाळ होत नव्हतं असं नाही, त्यांना झालं असतं, पण आपल्या मुलांमध्ये अंतर होईल म्हणून त्यांनी बाळ होऊ दिलं नाही स्वतःच. दुसरं त्या काशीबाईचं ते यशवंतला डॉक्टर यशवंत फुले असं नाव ठेवलं. समजलं का? आणि हेच यशवंत नाव आपल्या बाळासाठी, पहिल्या बाळासाठी बाबासाहेबांनी आणि रमाईला निवडलेलं होतं. समजलं तुम्हाला? मी कहाणी सांगत होतो तुम्हाला. मुलगी झाली हो, तर आता ते मोदी म्हणते मुलगी वाचवा मुलगी, ते त्याच्या शब्दही घसला होता. बेटी बचाव बेटी पटाव असं काहीतरी मोदीच्या तोंडात सगळ्यांना ऐकलं होतं, आहे का नाही? तर बेटी आहे का, पण त्या तोंडात जीभ घसरली होती. ठीक आहे ना? तर मुलगी वाचवा
ह्या जगातील मंत्र बुद्धाने दिलेला आहे. मग राजा प्रसेनजीत त्या प्रवचनामध्ये सांगतात, तिथे जाहीर प्रवचन करतात, जगामध्ये मुला मुलीमध्ये भेदभाव करू नका. ही आत्ताची शिकवण नाही, ही बुद्धाची शिकवण आहे. मग राजा प्रसेनजिताला काय म्हणते, हे राजा प्रसेनजित, कारण त्यांना काय झाली होती राजा प्रसेनजिताला, कन्या रत्न. मग बुद्ध त्या जाहीर प्रवचन करतात सगळ्याला, हे राजा, हे प्रसेनजित राजा, मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नको. समजलं का? मुलगा झाला असेल तर लोक म्हणते कुळाचा दिवा, कुळाचा दिवा इकडे दिवा लावून राहिला आहे का नाही. काही काही बाया म्हणते नाही झालं असतं तर बरं झालं असतं. आम्ही काही काही गावाला जातो ना, तिचं पोरग गजेड निघालं, दारुड निघालं, अलाल निघालं, तर त्या बाया काय म्हणते, बनतेजी नाही झालं असतं ना तर बरं झालं असतं जी, मी वांजोटी राहिली असती. तर काहून नाही, हे जन्माला घालून काय दुखणं जन्माला घातलं म्हणते. बाबा लोक, तूच तर म्हणलं पेढे वाटले, आनंद झालता तुला, बाळ झाला होता तर पेढे वाटले बंद्या गावभर. तर कायच म्हणे ते आनंद, हे दुखणं जन्माला घातलं म्हणे. दुखणं म्हणजे बाळ जन्माला घालणं सुखही आहे, पण हे असं निघालं तर संस्कार नाही भेटत, दुखणं. आई वडिलांना तर असंच आहे का नाही, आहे का नाही. म्हणून संस्कार द्या आपल्या बाळाले जन्मल्याबरोबर. नुसते वाढदिवसच नका करते, वाढ वाढ म्हणजे काय, त्याच्या गुणांमध्ये वाढ करा. नुसतं मा बाळाले लाल तेल हे ते तर शरीराच्या ते करावं आई वडिलांनी, परंतु आपल्या बाळाला लहानपणी वंदना शिकवा, त्याला छानपैकी बुद्ध धम्माचे संस्कार लावा. राहुल बाळ 7 वर्षामध्ये, नागसेन 7 वर्षामध्ये, विशाखा 7 वर्षामध्ये, शिवली 7 वर्षामध्ये, असे उदाहरण तुम्हाला 7 वर्षाच्या वयामध्येच आपल्या बाळांना संस्कार लावा. समजलं का तुम्हाला? तर बुद्धानेच या जगाला सांगितलं, मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेदभाव करायचा नाही. राजा, मुलगा राजा बनू शकते तर मुलगी बनू शकते का नाही? आजच्या युगामध्ये बाबासाहेबांच्या संविधान बदलात पुरुषही राष्ट्रपती बनते तर महिलाही, मुलगा असेल तर तोही राजा बनते ना, राणी बनू शकते, झलकारी सारखी, नागनिका देवी सारखी राणी बनू शकते, आहे का नाही. तर असं होऊ शकतं. म्हणून मुला मुलीमध्ये भेदभाव करणं बौद्ध धम्मामध्ये नाही. समजलं का? आणि माहेरची साडीमध्ये आपण ऐकलं बापा, ते ऐकण्यात सगळं, म्हणजे एखाद्या स्त्रीला मुली मुली होत असेल तर आता विज्ञानानं सिद्ध केलं, तर यांना सांगण्याची गरज नाही बापा, हे दोनही डॉक्टरच आहे. एखाद्या स्त्रीला मुली मुली होत असेल तर याच्यामध्ये कोणाचा दोष सांगते, जा तुम्ही टेस्टिंग कराले. कोणाचा दोष सांगते? एखाद्या स्त्रीला मुली मुली होत असेल तर त्या स्त्रीचा दोष नाही. डॉक्टर सांगते की ते गुणसूत्र बरोबर जुळले नाही तर त्याच्यामध्ये पुरुषांचाच दोष असतो. म्हणजे मुली मुली होणं याच्यामध्ये त्या स्त्रीचा दोष नसतो, तो कोणाचा असतो? पुरुषांचा. ते योग्य गुणसूत्र जुळले पाहिजे. तुम्हाला माहितीच आहे, मी तर शाळेमध्ये थोडस कमी शिकलोय तर तुम्हाला माहित आहे. म्हणून मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नका. आणि सगळ्यात लक्षात घ्या, मुलापेक्षा मुलगीच चांगली आहे. मुलानं जर मारलं ना तर पोरीच्याच घरी गटुडे घेऊन जातो, पण मुलाला सगळी इस्टेट देतो. मुलीचाही तेवढाच अधिकार आहे, लक्षात घ्या. बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाला विरोध करू नका. मुलाचा जेवढा पती आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये, शेतीमध्ये, जमीन जुमल्यामध्ये जेवढा मुलाचा अधिकार आहे तेवढा मुलीचाही आहे. समजलं का? कोण दिला हा अधिकार? संविधानात, हिंदू कोड बिलामध्ये. मुलीचाही जन्म आपल्याच घरी झालेला आहे आणि मुलाचाही जन्म आपल्याच घरी झाला. जरी ती परक्या घरी गेली असेल तरी आपल्या मुलीचाही चांगल्या पद्धतीनं सांभाळ करा. समजलं का? आलं का लक्षात तुम्हाला? मुलीला मध्ये आणि मुलामध्ये शिक्षणामध्ये भेदभाव करू नका. मुला मुलीमध्ये भेदभाव कर, जन्मापासूनच तर तुमचा भेदभाव चालू होते. मुलगा झाला तर पेढे, मुलगी झाली तर जिलाबी. फरक आहे का नाही? मुलगा झाला तर कप्पा, बँड बाजार, कप्पे, काय म्हणते काय बाबा, मोठ्या मोठ्याने ते फटाके वाजवतात. मुलगी झाली झालं नाक मुरडणं, मुलगी जामा पाय जा, अशा पद्धतीनं चालू आहे. आणि पोटात असल्याच्या अगोदरच नावं ठेवणं चालू झाले बापा यायचे. म्हणून बुद्धिस्ट पद्धतीनं नाव ठेवा, मालिकेमधलं नाव ठेवायचं नाही. सिनेमातल्या हिरोचं नाव ठेवायचं नाही, बुद्धिस्ट नाव ठेवा. भिक्खूंकडून नाव ठेवा. नाव ठेवण्याचा अधिकार आई वडिलांनाच असतो, पण धम्मगुरूंच्या माध्यमातून आपण विचारपूस करून बुद्धिस्ट नावं ठेवले पाहिजेत. तुम्ही जर बुद्धिस्ट नावं नाही ठेवले तर नावं एक वेळा ठेवली नाही जात, 2 वेळा नावं ठेवली जातात. नाव किती वेळा ठेवली जातात? 2 वेळा. एक तर तुम्ही चांगले काम केले तर तुमचं नाव राहते या जगात. भीमा कोरेगावच्या लोकांचं नाव आहे का त्या विजयस्तंभावर? चांगले काम केले तर तुमचं नाव राहते. तुम्ही खराब काम केले तर तुम्हाला लोक नाव ठेवते. समजलं तुम्हाला? तर आज या ठिकाणी या शेळके परिवारामध्ये
उत्तमजी शेळके आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर अखिल शेळके आणि प्रांजली शेळके या परिवारामध्ये आज या जी माता होणार आहे, आई होण्याचं किती सुख असतं या जगामध्ये. स्त्री ही किती महान आहे, अनमोल देणगी आहे, हे बुद्धानं समजावून सांगितलं. म्हणजे अनमोल देणगी आहे. या जगातली अनमोल देणगी कोण आहे? स्त्री आहे. स्त्री आहे. स्त्री अनमोल देणगी काय आहे? स्त्री आहे. कारण स्त्री ही बुद्धाला जन्म देते. स्त्री ही बोधिसत्व बाबासाहेबासारख्या माणसाला जन्म देते. किती महान आहे स्त्री. स्त्री ती बुद्धाला जन्म देऊ शकते. ती बोधिसत्व बाबासाहेबांसारखे युगपुरुष तिच्या पोटातून बाहेर पडतात, आहे का नाही. म्हणून स्त्रीचा सन्मान करा. काय करा? स्त्रीचा काय करा? सन्मान करा. आपल्या घरामध्ये ज्या घरात स्त्रीचा सन्मान होत नाही ते घर कधीही पुढे जात नाही. म्हणून स्त्रीचा सन्मान करा. एवढंच मला आजच्या या ठिकाणी सांगायचं आहे. जी प्रांजली म्हणजे आईच्या म्हणजे जी आई आहे त्या आईला आशीर्वाद देण्याकरता, जे बाळ जन्माला येणार आहे त्यालाही आशीर्वाद देण्याकरता या परिवाराने आम्हाला बोलावलं. भोजन दान पारमिता पूर्ण केली. तुम्ही माझी ही धम्म देसना श्रवण केली. या ठिकाणी मी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. साधू साधू.